ग्रँड फिनाले आहे, फायनल डे आहे. मग प्रेक्षकांना पण पर्वणी पाहिजे, चांगलं क्रिकेट बघायचं आहे म्हणून उद्या ओपन अप आहे, खुला गट आहे. म्हणजे गेल्या वर्षी या स्पर्धेचं विजेतेपद ज्यावेळेला पटकावलं होतं शिवांसनं, त्या टीममध्ये सुमित ढेकळे असतील, प्रथमेश ठाकरे असतील, जे आज ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळतात, ते खेळाडू, विश्वनाथ जाधव असतील, ते खेळाडू गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये खेळले होते आणि याही वर्षी ते खेळणार आहेत. त्याच्यामुळे ही स्पर्धा त्यासाठी आगळी वेगळी आहे. आपल्या पूर्वजांना स्मरून या स्पर्धेचं नियोजन केलं जातं आणि त्याच वेळेला एक गुलमोहर मैदान आहे, म्हणजे पुरापाड्याचं मैदान आहे पण गुलमोहर मैदान आहे आणि त्यासारखं कायम टवटवीत प्रफुल्लित असं वातावरण या मैदानावरती असतं. आणि कालचा दिवस जो पूर्ण पार पडला होता 8 संघामधनं साईनाथ अरणाचा संघ गेल्या वर्षी देखील क्वालिफाय झाला होता आणि यावर्षी देखील तो क्वालिफाय झाला आहे, तो टॉप 3 मध्ये जाणारा पहिला संघ ठरला आहे. मॅच लेवल सुरुवात पुन्हा एकदा उत्कर्ष पाटील आमच्या जोडीनं जोडले जातील, कारण ही स्पर्धा देखील त्यांच्या समेत आम्ही कव्हर केली होती. आज सफाळ्या परिसरामध्ये शिवनेरी चषक, एक डे नाईटची मोठी स्पर्धा जी सध्या चालू आहे, तिथे सुद्धा उत्कर्ष पाटील यांच्या जोडीनं समालोचना करण्याची संधी मिळाली होती आणि आज आमच्या विनंतीला मान देऊन या पाटील परिवारच्या सर्व स्पर्धेमध्ये तेही दाखल झालेत. जाऊ या मॅचच्या दिशेनं. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे, तो किती योग्य आणि किती बरोबर तो आपण मैदानावरती पाहणार आहोत. आवाज ऐकूया पुन्हा एकदा उत्कर्ष पाटील यांचा. येस, धन्यवाद, थँक्यू सो मच तुकाराम सरांना आपण ऐकतायत. मी जो उल्लेख केला आणि दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा आमच्या कॉमेंट स्टुडिओमध्ये. गुणलेखनासाठी खूप महत्त्वाची भूमिका आहे. आपण आज यूट्यूब लाईव्ह ही संकल्पना पाहतोय, त्या अनुषंगाने तुमची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेची भूमिका आहे. जो सर तुम्ही उल्लेख केला की बरेच मोठमोठे पक्ष असतात, मोठमोठ्या संस्था असतात, तदनंतर एक मोठे आयोजक असतात, त्यांचे देखील स्पर्धा मोठमोठ्या होत असतात, परंतु एक परिवार देखील अशा पद्धतीच्या स्पर्धा ठेवू शकतो, याच्यासाठी कौतुकास्पद, वाखाणण्याजोगी. आणि त्यांचा बघा दोन गोष्टी असतात. एखादी गोष्ट ज्यावेळेला असते त्यावेळेला त्याचा उद्देश आणि त्याचं ध्येय, त्याचा पर्पज आणि त्याचा टार्गेट सेट असते. उद्देश तोच आहे या मैदानावरती क्रिकेट खेळायचं आणि टार्गेटही आहे आपल्या पूर्वजांना स्मरून ते करायचं आहे. पुन्हा एकदा मी तुमच्या दिशेने येतोय. मॅच होईल सुरुवात, पंच रेडी आहेत, दोन्ही फलंदाज रेडी झालेत. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा आणि करूया या पहिल्या बॉलची सुरुवात. त्याचा वेळेचा विचार केला तर 10:32 आणि पहिला बॉल मार्गक्रमणावरती. पहिल्याच बॉलला अगदी हलकी कड बॅटची आणि तदनंतर गली थडमानला गचाड क्षेत्ररक्षण. या जर लेवलला आपण आलात, सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रात अगदी आपण पाहू शकाल पहिला सामना आणि ज्यामध्ये पहिल्याच बॉलवरती 2 धावा. सुरुवात धावा कशाही येऊ देत, येणं महत्वाचं आहे, बॅटची कड का असू दे, परंतु धावा इथे 2 मिळाला, चांगली सुरुवात. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, कालच्या दिवसामध्ये एक सामना झाला होता अर्नाळ आणि चिखलडोंगरी, आणि तो संघ एक खराब क्षेत्ररक्षणामध्ये चिखलडोंगरी संघाला त्या स्पर्धेबाहेर जावं लागलं होतं. जेल सुटले, कॅच सुटल्या, धावा ज्या वेळेला रोखायला होत्या त्या धावा नाही रोखल्यात, म्हणून क्षेत्ररक्षण जो महत्वाचा मुद्दा आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीयेत. पुन्हा त्या स्ट्रायकर फलंदाज अनिल, क्लीन बॉल. आता गोलंदाजाने सांगितलं बाबा क्षेत्ररक्षक साथ देत नाहीये, मलाच काहीतरी करायचं आहे, आणि सरळ यष्ट्यांवरती चेंडू आदळलाय. पहिला विकेट आणि पहिला गडी बाद झालाय. थँक्यू सो मच. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल ओव्हर दी स्टम्प्सनं आले आणि पहिलाच बॉल अगदी खोलवर टपाचा, मी म्हणेन तो फुलर लेनचा होता, परंतु नाही कनेक्ट करता आला. अगदी भुरळ पाडली गोलंदाजानं, वैविध्यता बघायला मिळाली, जिथे फर्निचर डिस्ट्रॉय होताना बघायला मिळाले, उद्ध्वस्त अगदी खोलातला बॉल. 2 बॉलचा खेळ झाला, 2 धावा. तुम्ही जो उल्लेख केला की क्षेत्ररक्षक साथ देत नाही म्हणून गोलंदाजाने स्वतः जबाबदारी स्वीकारली आणि खूप छान पद्धतीनं चेंडू टाकला. अनप्लेएबल कठीण असा चेंडू होता. 3 वरती भरपूर क्रिकेट खेळले, बॉलिंगसाठी खेळले, बॉलिंगसाठी खेळले, ओपन क्रिकेट देखील खेळले. तो खेळाडू मैदानावरती आहेत आणि जबाबदारी घ्यायची आहे, जिम्मेदारी घ्यायची आहे, थोडासा जबाबदारीपूर्वक तुम्हाला खेळ करायचा आहे. कारण इथे ज्या वेळेला विकेट गेल्यात, क्रमांक 3 यासाठी असतो ना, क्रमांक 3 डावाला आकार थोडासा उभारी द्यायची आहेत आणि पहिले 2 विकेट गेल्यात, त्या विकेट नंतर टीमला थोडंसं वर आणायचं आहे. अगदी बरोबर. जी आता हे 2 फलंदाज आहेत त्यांना मात्र इथून किमान 4 षटकांपर्यंत उभं राहावं लागेल, मग स्लॉग मधले फलंदाज त्यांचं देखील काम करतील. यावेळेला रचनात्मक खेळायचं होतं, अगदी सफल झाले, ऑफस्टिकच्या बाहेर आले आणि तदनंतर हुक करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु बॅटचा बॉटम आला. त्या अनुषंगाने आपण पाहू शकाल इथे फक्त सिंगल मिळत आहे. सिंगलच्या सहाय्याने तुकाराम सर धावसंख्या फलकावरती 10 वरती आहेत.
जवळपास आपण 5 षटकांचं क्रिकेट खेळत आहे. त्या अनुषंगानं आता 10 धावा फलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय. आणि कालचा दिवस जर आपण बघितला तर 50, 55, 60, 65 अशा धावा पाहिल्या होत्या. कालचा दिवस जर आपण बघितला ना तर थोडासा त्या 50, 55, 60, 65 अशा धावांचा होता आणि तो काही धावांचा पाठलाग झाला, काही धावा डिफेंडही झालेत, दोन्ही झालेत. आणि 4 मॅच असे झाले लो स्कोरिंग गेम झाले होते आणि 3 सामने अटीतटीची झुंज, एकदम क्लोज इन्काउंटर जसा असतो ना तसा क्लोज मॅच संपल्या गेल्या होत्या. आणि तो मॅच या आयोजकांनी पाहिलाय, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे आपण फिल्डिंग घेतले मग प्रतिस्पर्ध्याला त्या 55-60 रन करून द्यायच्या नाहीयेत. आणि त्या अनुषंगानं गोलंदाजी निखिल करतोय. धावा आहेत धावफलकावरती 11. 11 धावा धावफलकावर असताना गोलंदाजी ट्रॅकवरती निखिल आले. निखिल यांनी देखील पहिल्या षटकात जी गोलंदाजी हाताळणी झाली त्या अनुषंगाने इथे विकेट नाही आला, परंतु कंजूस गोलंदाजी देखील त्यांनी ठेवली. फलंदाजांना संधी दिली नाही मोठे फटके खेळण्यासाठी. पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका खेळण्याची संधी दिली नाही असं मागच्याच बॉलवरती म्हटलं आणि त्यावेळेला फलंदाजानं हात खोलले. जो बॉल स्लॉट मध्ये त्याला पाठवून दिला ऑन साइडला पार्किंग प्लॉट मध्ये 6. थँक्यू. आणि जसं तुम्ही उल्लेख केला बघा, या चेंडूला काय केलं, थोडंसं वेळ दिला, वाट पाहिली, वरनं उचली आली, हा पिक केला, पहिला लेंथला पिक केला आणि त्यानंतर लॉंग ऑन सीमारेषा पार पाठवलंय षटकार. हा क्रॉस केलाय, दूर आहे, थोडासा लांब आहे. व्हाईट बॉलचा इशारा, षटकार. सारी पब्लिक दिवानी होते जेव्हा जातो या ग्राउंडवर. सारी पब्लिक दिवानी. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 24. आणि जसं पाटील परिवाराच्या स्पर्धेचा उल्लेख आपण करतोय, सध्या व्यासपीठावरती सन्माननीय रमाकांतजी म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय, शुभागमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे सन्माननीय रमाकांतजी म्हात्रे. आणि त्यांच्या जोडीला जर आपण बघितलं तर पाटील परिवारातील ज्येष्ठ सदस्य सुनंदाताई देखील तिथे उपस्थित आहेत, आत्या देखील उपस्थित आहेत. आणि हे पहिल्यांदा नाहीये, मागच्या 3 पर्वामध्ये आपण पाहिलंय हे सर्व पाटील परिवारातील सदस्य आपल्या या पिढीला, म्हणजे 3 पिढ्या, जवळपास 3 पिढ्या आहेत जे आता या स्पर्धेचं आयोजन नियोजनामध्ये गुंतलेले आहेत. आणि या सर्वांचा उत्साह वाढवण्याचं काम या सदस्यांच्या माध्यमातून केलं जातंय. पहिल्या 2 षटकांचा खेळ, धावा झाल्या धावफलकावरती 12ची सरासरी आहे, 24 वरती. आता प्रोजेक्टेड स्कोर पाहिला ना तो 60 दिसतोय, 60. आणि तिथे जायचंय, पोचायचं आहे बॉलिंग संघाला, कारण मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकारानं जय होचा नारा दिलाय आणि तो पुढे जायचा आहे. पण त्याला कंट्रोल करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी अंकुश आलेत. अंकुश यांनी जर आपण तपासून पाहिलं पहिलं षटक धावांवरती अंकुश फक्त 7 धावा दिल्या होत्या. तेच अंकुश दाखल झाले. 2 गडी देखील बाद त्यांनी केले होते, आम्हाला प्रवीण दर्शवतात. तदनंतर हाच आता हे षटक महत्वाचं असेल. मागच्या षटकामध्ये फलंदाज जय यांनी जबरदस्त फलंदाजी केली, चांगली फटकेबाजी केली. अंकुश यांचा पहिला बॉल. वेग आणि प्रचंड वेग. पुन्हा एकदा रचनात्मक खेळायचा होता, काही गरज नव्हती. शॉर्ट स्क्वेअर लेगला झाली चुकी, फलंदाज इथे बाद होतोय. गॉन. दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यात. बघा जसा उल्लेख केला होता फलंदाजी थोडीशी नारी, पण आता काय झालं, फलंदाजानं हा फटका खेळताना बॅटचा फेस लवकर बंद केलं. टॉप द बॅट टोला लागलाय, टॉप द बॅट लागला होता. त्यांना खेळायचं होतं फाईन लेग आणि ते स्क्वेअर लेगच्या मध्ये, पण टॉप द बॅट लागला रवी मानकर यांचा. आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये जर पाहिलं एक चांगला झेल टिपला गेला. विकेट अंकुशला आणण्यामागे क्लिअर कट तो इंटेन्शन होता, उद्देश होता की आपल्याला विकेट पाहिजे. आणि तो विकेट रवी मानकर यांच्या रूपानं जरी आलाय. दुसऱ्या बाजूला जय आहे तो सांगतोय मैं हूं ना, मी आहे तिकडे. पण दुसऱ्या बाजूला विकेट जर गमावले तर येणारा प्रेशर, वाढणारा दबाव मात्र अजून काही सांगून जाईल. बघा विरारच्या परिसरामध्ये भरपूर काही स्पर्धा चालू आहे. जशी ही स्पर्धा आता चालू आहे तसं यशवंतनगरच्या मैदानावरती देखील स्पर्धा चालू आहे. काल भरत मोरे जे आमच्या जोडीनं होतं तिथे सुद्धा एक स्पर्धा चालू आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेट कुठेतरी पहिला वाटायचं जानेवारी, एंड ऑफ जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे थोडंसं थांबलं जायचं, ते आता टेनिस बॉल क्रिकेट आहे ना, म्हणजे 365 दिवस नाही सांगता येणार, पण जसं तो दिवाळीचा हंगाम संपतो आणि त्यानंतर पावसाळा येईपर्यंत क्रिकेट चालू राहतं,
त्याला कारण आहे प्रीमियर लीग असतील, गावाच्या स्पर्धा असतील आणि अशा परिवाराच्या स्पर्धा त्याला कदाचित कारण असू शकेल. अगदी बरोबर. आज टेनिस बॉल भरपूर बिझी झालाय. सर्वाधिक जास्त पसंती मिळते क्रिकेटच्या परिपटलावरती. खोलवर टप्पाचा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक आलेत पुढे आणि बॉलला फील्ड करतील पुन्हा एकदा. थोडेसे लेझी राहिले परंतु फलंदाजांनी इथे दुसरीचा प्रयत्न केला नाही. नुकताच त्यांचा फलंदाज बाद झाला. त्या अनुषंगानं सावधानगीनं ही सिंगल परिपूर्ण केली. आणि महत्वाचं काय होतं जसं तुम्ही उल्लेख केला सावधान आहे. आणि दुसरं काय आहे की आता जयला स्ट्राईकवरती आणायचे. काल एक मॅच झाला होता त्यावेळेला मी म्हटलं होतं की 2 धावा कोणाच्या धावायच्या आणि कोणी धावायच्या हे तुम्हाला माहिती पाहिजे. हा रणनीतीचा भाग आहे. हा रणनीतीचा भाग आहे. जो फलंदाज बॅटिंग करत होता चांगली तो 2 धावा धावत होता पण त्याच्या सहकार्याच्या, त्याच्यामुळे तो वारंवार नॉन स्ट्राईक येत होता. मॅच तिथून निसटला होता तो सामना. अकोटप्याचा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा होता पंचाकडनं. 1 धाव. म्हणजे क्रिकेटमध्ये जसं मी नेहमी म्हणतो की म्हणजे कोणाला खेळवायचं आणि कोणाला खेळवत ठेवायचं आणि कोणी खेळत राहायचं हे ऑन पिच तुम्हाला माहिती पाहिजे. तर तो सामना फक्त बॅट अँड बॉलचा नाही आहे, डोक्यानेही लढवायचा आहे आणि डोक्यानं योग्य कल्पकतेचा वापर करून तो सामना पुढे न्यायचा. जसं अर्नाळ्याने काल एक गोष्ट केली होती त्यावरती चर्चा होईल. पण धावा झाले धावफलकावरती 26. अगदी बरोबर. तुम्ही जो उल्लेख केला क्रिकेट हा खेळ जेंटलमॅनचा आहे. तुमच्याकडे शार्प माइंड देखील असायला हवं. क्रिकेटच्या परिपटलावरती तुम्हाला क्षणार्धात निर्णय घ्यावे लागतात, बदलावे लागतात. चेंडू येण्याआधी तुम्ही काय खेळणार आहे ते ठरवून जर खेळलं तर नाही क्रिकेट चांगलं होत. तुम्हाला क्षणार्धात चेंडू पिचिंग झाल्यानंतर खेळ करावा लागतो. यावेळेला ऑन साईडला पूल केलाय आणि क्षेत्ररक्षक आहेत तिथे देखील. मिड विकेटचे खेळाडू पुढे येतील. सिंगलला डबलमध्ये अगदी वेगानं पुढे आले. फेकी विशेषतः चांगली राहिली नाही पण तो 2 धावा ऑलमोस्ट पूर्ण केल्या. चांगली फेकी. आणि त्याला कारण काय माहिती का, ज्यावेळेला बघा अलॉंग द ग्राउंड चेंडू आला, शॉर्ट ऑफ पूल केला गेला होता. 2 क्षेत्ररक्षक होते. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता, डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक होता. एकानं वेगानं जायचं होतं, दुसऱ्यानं बॅकअप द्यायचं होतं. हे फिल्डिंगचं कौशल्य आहे. कदाचित त्याच्यामध्ये वेळ गेला आणि तो वेळ फायदेशीर ठरला दोन्ही फलंदाजाला. जसं बॅट्समनला सांगितलं तसं फिल्डिंगचं देखील काही कौशल्य आहेत, तेही तुम्हाला वापरायचं आहे मैदानावरती. क्योंकि अकेला गेंदबाज नहीं जिता सकता. एकटा गोलंदाज नाही जिंकू शकणार, तुम्हाला साथ द्यावी लागणार. तसा एक फलंदाज एका हातानं टाळी वाजत नाहीये, एका हातानं फक्त चापड बसते. त्याच्यामुळे 2 हात लागतात. तसा खेळ आहे क्रिकेटचा. एकमेकाच्या साथीनं, एकमेकाच्या जोडीनं आणि एकमेकाच्या संगतीनं प्रयत्न करायचे आहेत. अगदी बरोबर. क्रिकेटचा खेळ म्हटलं की सांघिक खेळ आणि ज्यामध्ये तुमचा सांघिक खेळ एकत्र आला तर क्रिकेटचा रिझल्ट आपण अनेक वेळा चांगला होताना पाहायला मिळाला. अंकुश आले. अंकुश हे क्वालिटी गोलंदाज राहिले या मॅचमध्ये. पुन्हा एकदा थोडासा अगदी शरीरापासून दूर ठेवणारा बॉल त्यांनी हाताळला. सिंगल मिळेल. मी म्हणीन मागच्या षटकामध्ये जे 2 षटकार आले होते जय यांचे, त्या षटकारांना थोडंसं लांब ठेवलं अंकुशने आणि सांगितलं की मी या षटकामध्ये तुम्हाला हात खोलू देणार नाही. चांगली गोलंदाजी. नाही म्हणून तुमचा जो बेस्ट बॉलर आहे तो योग्य वेळी आणायचा आहे. तो योग्य वेळी पुरापडा संघाने आणलाय. त्यांना माहिती आहे ते वन ऑफ द बेस्ट बॉलर आहे अंकुश आणि त्याचं योग्य वेळेला आणणं तेही गरजेचं होतं. ऑफ स्टंपच्या बाहेर जास्त बाहेर आहे. पंच सांगतात जास्त बाहेर आहे. कारण माहिती का वेळेवरती तर तुम्ही योग्य कव्हर केला नाही ना तर एकदा आता वेळ निघून गेली मग हुकमाचा एक्का पण चालत नाही. जसं आपण पत्त्याचा गेम करतो, काही हुकूम ठेवतो हातामध्ये पण त्याचा वापर करायचा आहे. धावा झाल्या धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. या षटकात चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत 5 बॉल झालेत. अगदी शेवटचा बॉल. गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहतायत बॉलला अगदी पाहिलं आणि त्यांनी सोडून दिलं. पंचांनी सांगितलं की ना मुन्ना ना, हा बॉल वाईड नाही मिळणार. इथे 3 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 30. 10ची सरासरी. तुम्ही जो उल्लेख करत होता 2 षटकांचा खेळ संपला तर 60. आता इथे जर मी म्हणीन सरासरी थोडीशी खाली आली, जी 12ची होती ती 10 वरती आली. नाही त्याला कारण असं आहे की जसा एका षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या दुसऱ्या, पण अंकुशनं 2 षटकामध्ये 13 धावा खर्च केल्यात. पहिलं 7 धावांचं नंतरचं 6 धावांचं. त्याला कारण आहे. पण आता फलंदाजाला देखील उसंत मिळणार आहे. अंकुशची 2 षटकं संपल्यात त्याच्यामुळे फ्रेश बॉलर तोही येईल, त्याच्यावरती आक्रमण करता येईल. 30 धावा झाल्यात. अपेक्षित 50च्या पारची आहे पण त्यासाठी टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे. पण आता कोणाला तरी टार्गेटही करायचं आहे, लक्ष गाठायचं आहे तर कोणाला तरी लक्ष करावं लागणार आहेत. आणि गोलंदाज 4थं षटक हाताळण्यासाठी प्रीत येतोय. प्रीत गोलंदाजी मार्कवरती. यानंतरचा होणारा मॅच अर्नाळा उत्तर आणि कोल्हापूर टीम, दोन्ही टीम कर्णधार आपण रिपोर्टिंग करा. आल्याची नोंद करायची आहे. अर्नाळा उत्तर आणि कोल्हापूर संघ आगरी समाजातील खेळाडूंसाठी आजचा दिवस राखीव आहे आणि त्यामध्ये हा पुढचा सामना आहे. 3 षटकांचा खेळ. 10ची सरासरी. धावा झाल्या धावफलकावरती 30.
30 धावा आणखीन 12 बॉल आहेत. आज एक्सपेक्ट तुम्ही जो उल्लेख केला की 50 धावांच्या पार जायचं आहे, त्यासाठी टार्गेट करणं, इथून टार्गेट तुम्ही सेट करताय, तर या 2 षटकांमध्ये एका गोलंदाजावरती आक्रमण करणं लाजमी आहे. पहिला बॉल आणि इथे जर आपण पाहिलं तर चेंडूची हाताळण केली, शरीरापासून गुड लाईन स्पॉटला पिचिंग ठेवली, बॉलमध्ये उसळी मिळाली, कनेक्शन करायचं होतं जवळपास मिड विकेटला, बॉल गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शॉटमध्ये, सिंगल मिळतं. 31 धावा. 31 धावा धावफलकावरती. आणि मी अर्नाळा संघाचा कालचा का उल्लेख केला, ज्यावेळेला ते चिकडोंगडे अगेन्स्ट मॅच खेळत होते ना, त्यावेळेला त्यांच्याकडे विघ्नेश साखरतोडे होते, चार्ल्स होते, राईट हँडेड 3 बसलेले होते, पण त्यांनी वारंवार डावकुऱ्या फलंदाजाचा वापर केला. त्याला कारण होतं त्यावेळेला वाहणारी हवा, त्यावेळेला जो ॲडव्हान्टेज होता तो कदाचित त्यासाठी होता, म्हणून अमित तांडेल आले टॉप ऑफ द ऑर्डर, करण निजाई देखील आले. हा का फार कमी वेळा पाहायला मिळतो. क्लीन बॉल मधली एसटी, प्रीत 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 प्रीतनं सरळ मधली एसटी डिस्ट्रॉय केले, विकेट. गडीबाद. మేడల్లా మంచి సీరలున్నయే సీరంచూరైకలున్నయే కొనిపిస్తానాతో బొంబై రాయే రాను నే రాను రాను బొంబైకి. इथे जर आपण पाहिलं बघा, रिप्लेच्या माध्यमातून गोलंदाज आले ओव्हर दी स्टम्प्सनं, एक आगळी वेगळी ऍक्शन, भरपूर फलंदाज बाहेर आले होते, अगदी ऑफस्टिकला वाईड वरती आले आणि तदनंतर गोलंदाजानं त्यांना फॉलो केलं नाही, त्यांनी यष्ट्यांचा वेध घेतला, बॉलमध्ये वेग दिला. या अनेक गोष्टींचा अवलंब पाहत असताना फलंदाज क्लीन बोल्ड झाले. आणि असा शफल झालेला चेंडू ज्या वेळेला खेळायचं ना, तर तुम्हाला आयसाईट परफेक्ट पाहिजे. टप्पा टप्पा तुम्हाला ओळखता येईल आणि तुम्हाला कुठे खेळायचं आहे, तुम्हाला स्क्वेअर लेगला खेळायचं आहे, मिड विकेटला खेळायचं आहे की फाईन लेगला खेळायचं आहे, हे माहिती पाहिजे. कारण तुम्ही स्क्वेअर लेगला खेळा ना तर बॅट बरोबर फ्लॅट येणार, पण तुम्ही फाईन लेगला बॅट नेली ना तर बॅटचा कोणा समोर येणार, फेस करणार. आणि तेच काहीसं घडलं होतं मागच्या चेंडूवरती. एक पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि या चेंडूवरती आलाय विकेट. स्कोर 31. 31 धावा धावफलकावरती. दुर्वेश दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाज जर आपण तपासून पाहिले, प्रीत यांनी कौतुकास्पद गोलंदाजी, 4थ्या षटकात आले, स्लॉक षटकात आले, परंतु चांगली गोलंदाजी मीही करू शकतो. खोलवर टप्पाचा बॉल, क्लास 1, इथे चांगला बॉल हाताळला. हे 4थं षटक खूप महत्वाचं होतं. इथून कुठला तरी एक संघ मोमेंटम शिफ्ट करणार होता, मी म्हणेन गोलंदाजी करणाऱ्या संघानं आक्रमण केलं. नक्कीच, जसं तुम्ही उल्लेख केला होता मोमेंटम त्या बाजूला जाऊ शकले असता, शिफ्ट जाऊ शकले असता, म्हणून मी त्या टार्गेटचा उल्लेख केला की लक्ष तुम्हाला साधायचं आहे. पण आता हा यम ॲक्शन आहे, प्रीतची जसं आगली वेगळी थोडीशी ॲक्शन आहे, ॲक्शनमध्ये क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन तुम्हाला आन्सर करायचा आहे. ॲक्शनमध्ये थोडासा क्वेश्चन आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आन्सर करायचं आहे. स्ट्राईक केलेला फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. दुर्वेश ऑन स्ट्राईक, लोअर फुट चेंडू ऑन ड्राईव्ह केला, चेंडू जातोय जोपर्यंत डीप होण्याचे रक्षक वेगानं चेंडू परत पोहोचलाय, नाही तिथे स्ट्राईक ठेवायचं आहे, स्ट्राईक ठेवायचं आहे, हे चांगलं आहे. त्याने सांगितलं होतं कारण जे आहेत त्यांना स्ट्राईक पाहिजे आणि तो स्ट्राईक रखताना सिंगल रन स्कोरबोर्डवरती ॲड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 34. मागच्या 3 चेंडूंच्या जर आपण एक पाहून पाहिलं तर तिथे निश्चित स्वरूपात गोलंदाजानं मागचे 3 चेंडू हे वेगानं हाताळले होते. या बॉलमध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं आणि थोडासा लोअर फुलटोचचा बॉल टाकला, फलंदाजाला थोडीशी घाई झाली. गोलंदाज तयार, पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहतायत बॉल पडल्यानंतर आतल्या दिशेनं वळण घेणारा राहिला, गुणवत्ता आहे गोलंदाजाची. आणि जर आपण बॅट्समनला पाहिलं ना तर पुढचा पाय लवकर स्क्वेअर ऑन झाला होता, म्हणजे लेग स्टम्पच्या बाहेर आला. याचा अर्थ काय, बॉडी तुमची आली या साईडला ऑन साईडला, चेंडू राहिला ऑफ साईडला, त्याच्यामुळे थोडंसं एक्सपोज झाले तुम्ही फटका खेळताना. किमान पुढचा पाय त्या चेंडूच्या रेषेमध्ये येणं, जर तुम्ही लेग स्टम्पवरती गाड आहे तर लेग स्टम्पच्या समोर येणं गरजेचं आहे. थोडंसं स्क्वेअर ऑन झाले आणि तुम्ही त्या चेंडूपासून लांब गेले. प्रीतचे तेच प्रयत्न आहे, लांब खेळवतात, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून बॅट्समॅनच्या बॉडीपासून लांब. मागचे 5 चेंडू त्यांनी हाताळले आहेत, शेवटचा चेंडू या षटकातील. आताही खेळण्याचा प्रयत्न होता, शफल केलं होतं, शफल केलं, शफल बॅटल टॅकल सरगाई मैदानावरती चाललंय. जसं यायचं होतं तसं षटक पुरा पाड्यासाठी आले, पण आता बॉलिंगसाठी तितकं आश्वासक फलंदाजी होत नाही आहेत. धावा झाल्या धावफलकावरती 34. या षटकामध्ये आले 4 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 4 आहेत. चांगले षटक प्रीतने हाताळले, तर प्रीतसाठी एक गीत येईल आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊया. ज्वाला सी चलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है, परवाह ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है, धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे. थँक्यू. 3-4 षटकांचा खेळ संपला. तुकाराम सर, धावसंख्यांचा ग्राफ जो होता सुरुवातीला वाढला, दुसरं षटक तर खूपच वाढलं, 3ऱ्या षटकात अंकुश लागला, 4थ्या षटकात मी म्हणेन की अगदी लेवल केली, जमिनीची लेवल. 6 बॉल आहेत, ॲज एक्सपेक्ट तुम्ही किती एक्सपेक्ट करता?
किमान 12 धावा त्या 45ची वेस ओलांडायची 45. तुम्ही 50 वरती गेला तर चांगलंच आहे, पण किमान त्या 45च्या पुढे इथे तुम्हाला धावफलक न्यायचा आहे. बॅटच्या कडेला लागला, मिस झालाय. नशीब रुसलं होतं, ते नशिबानं थोडी साथ दिली आहे. बॅटची एज, लक फॅक्टर वाला नशिबाचा चौकार. थँक्यू सो मच. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय निश्चित स्वरूपात काय झालं. बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता, बॅटची एज घेतली, यष्टीरक्षकाच्या अगदी आपण पाहतात हाताची उंच थोडीशी वेगळी राहिली. त्या अनुषंगानं बॉलने तिथून देखील जागा निर्माण केली. लॉंग स्टॉपला तो चौकार मिळाला. धावांची गती 38 वरती जाऊन पोहोचते. जो तुम्ही उल्लेख केला की इथून 12 धावा 45चा जो स्कोर कार्ड आहे तो ओलांडेल का, हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा. पुढचा बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. इथे आता गोलंदाज वाचण्याचा प्रयत्न करतोय. त्या अनुषंगाने त्याने पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप्स ठेवला. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला वाचण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या गोलंदाजाचं नाव आहे भाग्य. पण सध्या भाग्य थोडंसं उजळलंय ते बॉलिंग संघाचं. म्हणलं ना नशीब रुसलं होतं, थोडंसं लक फॅक्टर कुठेतरी जात होता दुसऱ्या बाजूला आणि त्यावेळेला तो एक चौकार यशेच्या डोक्यावरनं गेलेला चौकार कडेवरती येऊ द्या, कसं येऊ द्या, धावा येणं इथे गरजेचं आहे. आणि सध्या आपण बघतोय दुर्वेश आहेत, स्ट्रायकर एंडला सज्ज आहेत. फटका खेळला क्षेत्ररक्षकाच्या चेंडूच्या खाली, त्याने डिप्लाइज दुसऱ्या प्रयत्नामध्ये, पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू वर उडाला तसा श्वास पण आपला वर गेला होता. हमारी सासे गले में अटकी थी, श्वास वर गेला होता आणि त्यावेळेला दुसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल टिपलाय, गडी बाद. बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा चिड़क चिड़क मल्हारी खड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय चेंडू गोलंदाज आले, अगदी समोर होता बॉल, परंतु क्षेत्र जे हवं होतं ते नाही निवडता आलं. क्षेत्ररक्षक तिथे त्यांनी निवडलं. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय डीबीएनची टीम आपल्या समोर ते क्षणचित्र उभे करतायत. क्षेत्ररक्षक आले, बॉलला शेवटपर्यंत पाहत राहिले आणि तदनंतर बघा सेकंड अटेम्प्टला झेल कॅच केला. प्रथमतः ऑस्ट्रेलियन पद्धतीने कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न राहिला, तिथे बॉल हातातून निसटला. तदनंतर सेकंड अटेम्प्टला तो झेल आला, महत्वाचा होता तो झेल. इथे जर आपण तपासून पाहिलं तर धावांची गती तपासून पाहिली आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजे 39, लॉस ऑफ 5 विकेट्स. अर्धा संघ गारद झालाय, बॉलचा खेळ झालाय या षटकामध्ये आतापर्यंत 2. तिसरा बॉल या षटकातला ओव्हर द स्टंप्स गोलंदाज आलेत तयार. या वेळेला आपण पाहताय थोडीशी लाईन मध्ये बदलाव केले, वेगामध्ये थोडंसं तफावत केली. इथे कॉम्प्रोमाइज सॅक्रिफाईस साथीदारासाठी हे करतायत. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतात, गॉन. जो वाट लावली अरे बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा चिड़क चिड़क मल्हारी खड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो वाट लावली. थँक्यू. वाट लावणे वाट दाखवणं वेगळं आहे, कारण आयुष्य देखील असं आहे. आयुष्यामध्ये वाट दाखवणारे कमी ना वाट लावणारे जास्त असतात, पण त्यांना वाटेला लावायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे तेही पाहायचं आहे की आपण असं जगा की त्यांना वाटेला लावता आलं पाहिजे. 3 चेंडूचा खेळ झालाय. आता स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा जय आहे. 2 षटकांचा बॅट थोडीशी शांत झाले, पण काय ती वादला पूर्वीची शांतता आहे का? स्ट्रायकर एंडला जय, जय हो, जय 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 हो. आणि जयच्या बॅट मधनं उत्तुंग असा षटकार. थँक्यू सो मच. जो तुम्ही उल्लेख केला की ती शांतता वादळापूर्वीची होती का, जयनं ते शब्द कानावर घेतले की येस ऑल राईट, तुम्ही अगदी योग्य म्हणालात. आणि तिथे षटकार ठोकला महत्वाचा होता, गरजेचा होता. ज्या 45 आपण जे चित्र पाहत होतो आत्ता तिथे पोहोचलेत. बॉलचा खेळ जर तपासून पाहिला तर उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे, म्हणजेच 50 देखील होण्याची दाट शक्यता इथून होऊ शकते. हा जो षटकार आला फलंदाज आपल्याला बघायला मिळाले. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जयच्या हा 3रा षटकार आहे. जबाबदारी घेतली या खेळाडूनं. इथून जर आपण तपासून पाहिलं तर आता तो 22 वरती खेळतो 11 बॉलमध्ये 45 धावा. बॉल जर आपण तपासून पाहिला तर 5वा ओव्हर द स्टंप्सनं गोलंदाज. याही वेळेला अगोदर बॅटचा ब्लेड आधी बंद केला. सिंगल तर पूर्ण होईल का? इथे आपण पाहतात जणू काही लगोरीचा खेळ, जणू काही आबाधुबीचा खेळ. तुम्हाला योग्य रीतीने फेकी करायची होती, नाही झाली. 2 धावा मिळाल्यात. शेवटच्या बॉलवरती याचं भुगतान भोगावं लागू शकतं. आणि बघा दिमाग के पत्ते को आपका जलाय रखना था. या वेळेला काय करायचं होतं, सँडी होते मागे, पण हे सगळं होतं.
ज्यावेळेला तुम्ही वावत जाता मॅचमध्ये वावत जाता षटकार येतो त्याचा परिणाम देखील उर्वरित टीमवरती होत असतो आणि तेच मागे झालं होतं आणि ते करताना मात्र या 2 धाव आणि महत्वाचं काय महत्वाचं 2 धावापैकी स्ट्राईक जे कडे 47 संघाची धावसंख्या 47 चौकाराला तर 50ची वेस ओलांडताय का क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली गडीबाद म्हटलं तर शेवटच्या षटकामध्ये 6 मध्ये 12 यायला पाहिजे 13 आल्यात आणि धावा झाल्या धावांवरती 47 48 पण ही धावसंख्या अशी आहे ना आता बॅटिंग करायला टीमला माहिती आहे की आपण इतक्या धावा केल्यात तिथून आपण लढू शकतो आणि फिल्डिंग करणाऱ्या टीम विचार करते बाबा आपण विचार केला होता ना 50च्या आत थांबवायचं आहे मग आपण थांबवलं याला त्याच्यामुळे दोन्हीसाठी चांगली धावसंख्या आहे धावांचा पाठला कोण करणार ते बघूया पुढचा सामना अर्नाळा उत्तर आणि कोल्हापूर संघ चला आपण टॉससाठी या दोन्ही संघाच्या कर्णधाराला सूचना आहे अर्नाळा उत्तर आणि टीम कोल्हापूर थँक्यू RO11 अर्नाळा उत्तर आणि कोल्हापूर संघ या 2 संघादरम्यान होईल नाणेफेकीचा कौल आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण पाटील परिवारातील सदस्य सन्माननीय इंद्रकुमारजी पाटील जे आता उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस RO11 अर्नाळा उत्तर आणि कोल्हापूर या 2 संघादरम्यान होईल नाणेफेकीचा कौल दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण या अर्नाळा उत्तर आणि दुसऱ्या बाजूला टीम कोल्हापूर RO11 अर्नाळा उत्तर 2 संघ आहेत एक अर्नाळा दक्षिण देखील आहे पण RO11 अर्नाळा उत्तर संघ आणि कोल्हापूर या 2 संघादरम्यान हा सामना होईल पाटील परिवाराची स्पर्धा आणि पाटील परिवाराच्या स्पर्धेमध्ये मागचे 2 पर्व आपण पाहिल्यात या 3रं पर्व आहे आणि 3ऱ्या पर्वामध्ये आजचा दिवस आपण ज्या समाजातनं येतोय त्या आगरी समाजातील खेळाडूंसाठी आजचा दिवस राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि तेच आगरी समाजातील खेळाडू एक कोल्हापूरचा संघ आणि दुसऱ्या समोर आहे RO11 अर्नाळा उत्तर नाणेफेकीचा कॉल होतोय चापीचा कॉल अँड इट्स काटा इंद्रकुमारची आपल्याला विनंती आपण शुभेच्छा द्या आणि व्यासपीठावरती आसन व्हायचं आहे तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय टीम कोल्हापूरच्या संघानं निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय पुरापाडाचं हे मैदान पाटील परिवार आणि खास आज आगरी समाजातील खेळाडूंसाठी असा दिवस राखून ठेवलाय याविषयी काय सांगाल खरंच ही टुर्नामेंट खूप चांगली आहे ह्याच फक्त टुर्नामेंट आगरी समाजाला चान्स असतो त्याच्यामुळे आम्ही ही टुर्नामेंट आवर्जून खेळतो आता तुम्हाला फिल्डिंग करायची आणि पहिल्या मॅचमध्ये बघितले 50च्या आसपास धावपा झालाय ते करताना आता कितपर्यंत प्रतिस्पर्धेला थांबवण्याचा प्रयत्न करणार 40 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू आम्ही चला तुम्हाला शुभेच्छा राहतील आता RO11 कॅप्टन बॅटिंग करायची आहे पण या मैदानावरती भरपूर क्रिकेट खेळले आपण त्याच्यामुळे बॅटिंग करताना देखील मॅच जिंकू शकतो ही तर आहेच पण पुन्हा एकदा तोच प्रश्न आहे आगरी समाजातील खेळाडू आज दिवसभरामध्ये खेळतात पुरापाड्याचं मैदान आणि पाटील परिवाराची ही पाटील चषक 2025 काय सांगाल खूप छान आयोजन आहे आणि हा पर्व 3रा आहे तर आगरी समाज हे टुर्नामेंट नाही तुम्हाला ते सांगतोय कारण जसं प्रत्येक समाजासाठी एक स्पर्धा असते पाटील परिवाराने तो प्रयत्न केला होता की आपल्या समाजातील खेळाडूंसाठी का नको त्यांच्यातलं टॅलेंट त्यांच्यातली गुणवत्ता ती दाखवायची म्हणून हा प्रयत्न केला आहे आज पूर्ण टीम आहे तुम्हाला शुभेच्छा राहणार आहेत ते होते दोन्ही कर्णधार नाणेफेकीचा कॉल जिंकला कोल्हापूर संघानं आणि त्यांनी सांगितलं पहिल्यांदा आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि RO11 अर्नाळा उत्तर संघाला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केलेलं आहे पण मॅच ऑनगोईंग मॅच मैदानावरती आहेत समालोचक कक्षामध्ये हलकासा बदल होईल आम्ही जोडीनं आता विपुल पाटील जॉईंट होतील हलकासा बदल एक थोडीशी धून ऐकूया आणि मॅचच्या दिशेने येऊया बिजली खड़ी
आता हे गाणे आल्यानंतर धीरज चलो तो बॅनर होता ना, तो शाळेच्या पाठी असायचा. शाळा असायची ना, बाबा सावकाश जा पुढे शाळा आहे. पण आता हे गाणं आल्यानंतर धीरे चलो बिजली कडी असं आहे. प्रत्येक गाण्याचे बोर्ड बदलतात, त्याचे अर्थ बदलतात. पण सर्वांनीच म्हणजे असा बोर्ड पाहिला ना की सावकाश जा पुढे शाळा आहे, तर थोडंसं सावकाश जावं. कारण मुलं असतात, छोटी मुलं असतात जी ये जा करत असतात. त्याच्यामुळे तोही संकेत तुम्हाला पाळायचा आहे. पुरापाडा संघ आणि बोलिंग संघ या दोनमध्ये होतोय मॅच. 48चा पाठलाग आहे, 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि तो पाठलाग करण्यासाठी निखिल आणि प्रशांत हे जोडी मैदानावरती आणि पहिले षटक हाताळण्यासाठी रवी मानकर आहेत. पुन्हा एकदा उत्कर्ष आहेत आमच्या जोडीनं. 30 चेंडू आणि 48 धावा. 30 बॉल 48. मॅच चांगली रंगणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांकडे कॅपॅसिटी, ॲबिलिटी, क्षमता, सगळ्या गोष्टींचा सर्व काही त्यांच्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला तुमचा खेळ दाखवावा लागेल. सध्या 30 बॉल 48. 30 बॉल 48 साठी रवी मानकर टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती विरारमधलं मोठं नाव. आणि सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती जे तुमचं नाव आहे त्या नावाला साजेसं क्रिकेट तुम्हाला 48 धावा डिफेंड करण्याकरिता तुमचा जो खेळ आहे विंटेज रवी मानकर आपल्याला पाहायला मिळतील का, हा प्रश्न खूप महत्वाचा. पहिलाच बॉलला ऑन साईडला केलंय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. मी म्हणेन की बघा फलंदाजाचं माइंड रीड केलं होतं रवी मानकर यांनी. जी गोलंदाजी केली त्या गोलंदाजीसाठी पुरेसं क्षेत्ररक्षण देखील तिने ठेवलं. ही तुमच्याकडे गुणवत्ता असायला हवी, हे तुमच्याकडे माइंडसेट असायला हवं. नक्की म्हणजे ज्या दिशेने चेंडू जाऊ शकतो किंवा फलंदाज खेळू शकतो त्यावेळेला फील्ड पोझिशन तितकीच महत्त्वाची आहे आणि तितकंच आवश्यक. फील्ड पोझिशन देखील आपण पाहिली होती. क्रॉस बॅटेड फटका पहिलाच केला होता, 2 धावा. आता समोर 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 सरळ खेळले चेंडू जातो लॉंग ऑफवर क्षेत्ररक्षकाला आहे. इथेही चांगले क्षेत्ररक्षण झाले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय, थोडासा वेळ घेतला. चेंडू तुम्ही हातामध्ये ठेवला. आता रवी तेच सांगतायत, रवी मानकर तेच सांगता, भाई आपको थ्रो करना था. भाऊ तुम्हाला थ्रो करायचा होता, तुम्ही थ्रो करताना थोडासा वेळ घेतला. आणि इथे वेळ महत्वाची आहे. सिंगल डबलनं स्कोरबोर्ड चालवण्याचा प्रयत्न सुरुवातीला केला जातोय पुरापाड्या संघाकडनं. धावा आहे फलकावरती 4. 2 बॉल 4 धावा. ही जरी सुरुवात तुम्ही सातत्याने ठेवली तरी देखील मी म्हणेन की धावा होऊ शकतात. पुन्हा एकदा अगदी कोलवट टप्पाचा बॉल होता, थोडंसं लेट आले क्षेत्ररक्षक. डायरेक्ट हिट जर लागली असती पंचांना दखल घ्यावी लागली असती, परंतु जर आणि तर नाही मॅटर करणार. इथे सेफ झोन मध्ये फलंदाज पोहोचला. 3 बॉलचा खेळ योग्य रीतीने समाप्तीवरती आला तुकाराम सर आणि 5 धावा आल्यात. इथून 3 बॉल मध्ये जर 5 झाल्या सुरुवात चांगली आहे. सुरुवात चांगली आहे. स्टार्ट चांगला केला आणि मागचे 2 चेंडू पहिले ज्याच्यावरती 2-2 धावा आल्या होत्या. इथे तिसरा चेंडू कोलवट टप्प्याचा. पुलटॉस बॉल ऑफ साईडच्या दिशेने कव्हर ड्रायव्हिंग सीट वरती बसायचं आहे तर ड्राईव्ह करायचं आहे. लॉंग ड्राईव्ह असा चौकार. चेंडू सीमारेच्या पार. 4 धावा. थँक्यू सो मच. बघा रवी मानकर यांचं इथे काय चुकलं तर त्यांनी फ्लाईटमध्ये अगदी बॉल टाकण्याचा प्रयत्न केला जिथे फुलर लेनचा बॉल कन्वर्ट झाला. आणि गोलंदाजांना देखील पाहिलं की फील्ड रिस्ट्रिक्शन चालू आहे, P1चं षटक चालू आहे, ज्यामध्ये त्यांनी रिस्क घेतली नाही मोठ्या फटक्याची. फक्त टायमिंग वरती विश्वास दाखवला. अलॉंग दी कार्पेट 4 शोधल्या. आणि जसं तुम्ही उल्लेख केला फ्लाईट पण आहे ना एक क्षणाला टेक ऑफ करते, पण त्याच्या अगोदर रनवेनं वेगानं धावते. आता चेंडू तसा धावला होता, तो रनवेनं वेगानं धावतो ना तसा तो फुलटॉस बॉल अलॉंग द ग्राउंड खेळला होता, जमिनीलगत हा फटका खेळला होता. हेही महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचं होतं प्लेसमेंट. जो कव्हरला क्षेत्ररक्षक होता, पॉइंटला क्षेत्ररक्षक होता, मध्ये गॅप होता, त्या गॅपमध्ये फटका खेळला होता. हा चांगला फटका. इथे गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहतायत सिंगल होईल का. एका एंड वरती आपण पाहतायत कॉल आला होता की ये, आणि त्यावेळेला आपण पाहतात नॉन स्ट्रायकिंग एंडचं लक्ष नव्हतं परंतु सावरला स्वतःला. शेवटच्या क्षणाला आपण पाहतात ती धाव परिपूर्ण केली. षटकाची सुरुवात असताना चेंडूंचे खेळ झाले 5, ज्यामध्ये धावसंख्या 10. जमेची बाजू अशी आहे की बिनबाद आहेत. 10 धावा महत्वाच्या बिनबाद आहेत. आणि आता बाद होण्याची एक शक्यता होती. बघा ज्यावेळेला इन फ्रंट ऑफ द विकेट येतो, समोर चेंडू येतो ना, त्यावेळेला कॉलिंग स्ट्रायकर यांची होती. नॉन स्ट्रायकरने एखादा सांगितलं बाबा बघ एकदा, पण त्याच्यातलं नाही मी पोचू शकतो. ही कॉलिंग महत्वाची आहे आणि ती कॉलिंग केली होती. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील शेवटचा बॉल इनफिल्डच्या डोक्यावरनं चेंडू चालला सीमारेषा जवळ. लॉंग चेस फॉर द फिल्डर. नाही होणार चेस. चेंडू गेला सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती चौकार. थँक्यू सो मच. बघा रवी मानकर यांचं पुन्हा एकदा बॉल फ्लाईट जरूर ते हाताळण्याचा प्रयत्न करतात, परंतु फ्लाईटवरती तुमचा टप्पा महत्वाचा असतो. जर तो टप्पा ॲक्युरेट नाही आला तर मग तो बॉल ओव्हरपिच होतो, आणि ओव्हरपिच झाला की जर पॉवर प्लेचं षटक चालू असेल तर फलंदाज तुमच्यावरती हावी होणार, जरूर होणार.
आणि जसं तुम्ही उल्लेख केला तर ज्यावेळेला ऑफ स्पिनर तो टॉस स्टॉप डिलिव्हरी हाताळतो, फ्लाईटचा तुम्ही उल्लेख केला, चेंडूला उंची देतो ना, मग ते 2 मीटरमध्ये नाही टाकायचं आहे, 4 मीटरमध्ये टाकायचं आहे, पुढे टाकायचा होता. जी लेंथ आहे ना, लेंथ थोडीशी मागे खेचायची होती, त्या लेनमध्ये गडबड झाली, आणि त्याच्या मुलामध्ये काय लॉंग लेंथला गेला, म्हणजे लॉंग ऑनला हा चेंडू गेला होता. चौकार, चांगला स्टार्ट, चांगला सुरुवात, 48 धावांचा पाठलाग आहे आणि धावा झाल्या धावांकावरती 14. आता 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 34 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. पण एक मॅच झाला होता काल, 24-38चा मॅच शेवटपर्यंत रंगलेला कालच्या दिवसामध्ये पाहिला आहे. या पाटील परिवाराच्या स्पर्धेमध्ये हा मॅच रंगू शकतो, फक्त रंग भरण्याचं काम जय करतोय का बघूया, किंवा आता रंग उधळण्यासाठी निखिल आणि प्रशांत ते रेडी आहेत. 24 चेंडू 34 धावा, 24 बॉल 34चा सामना आपल्याला बघायला मिळतोय. ज्या वेळेला टॉसमध्ये बाईट झाले त्यावेळेला त्यांनी म्हटलं की मागे काही आम्ही अनेक वर्ष थोडेसे शांत राहिले, या वेळेला आम्ही कमबॅक केलाय आणि ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहू शकाल, मी म्हणेन की इथे पहिला बॉल चांगला हाताळला, अतिशय सुंदर पद्धतीने या बॉलची हाताळण झाली. मॅचमध्ये विथ द बॅट अँड विथ द बॉल जय यांचा दबदबा आपल्याला पाहायला मिळाला. सध्या पहिला बॉल त्यांनी खूप चांगला हाताळला, दुसरा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती तयार, राऊंड डिस्टन्सने आलेत. याही वेळेला बॉल बऱ्याच काळ हवेत. आज सर्व काही जयच्या बाजूने लागते की काय, शेवटच्या क्षणाला आले, शॉर्ट स्क्वेअर लेगला पोहोचले, अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला होते, मध्ये येऊन रनिंग कॅच खूप कठीण असतात, परंतु क्षेत्ररक्षकाने त्याचे कलागुण, कौशल्य, नैपुण्य ते जपलं. फलंदाज बाद. थँक्यू. आणि मॅच जसा चाललाय ना, मॅच असं वाटतो ना, म्हणजे एका बाजूला पुरापाडा आहे आणि दुसऱ्या बाजूला बॉलिंग आहे, पण तसं नाही आहे. पुरापाडा एका बाजूला आहे, दुसऱ्या साईडला जय आहे. जय जो बरोबर मध्ये येतोय. पुरापाडा आणि विक्ट्री, पुरापाडे आणि विजय याच्यामध्ये जर कोण उभा आहे तो जय. बॅटिंगसाठी जय होता आणि आता बॉलिंगसाठी येत असताना विकेट जो पाहिजे होता तो विकेट प्राप्त केलाय. आता क्रमांक 3 वरती रुपेश आल्यात. अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे तिथे. जसं तुम्ही म्हटलं ना, थोडासा विंटेजवाला खेळ. आता विंटेजवाला आहे खेळ, पण त्यावेळेला ते जुने दिवस आठवायचे आहेत. आपल्या उमेदीच्या काळामध्ये कशी बॅटिंग आपण केलेली आहेत, आणि गेल्या वर्षी पाहिलं होतं या खेळाडूला रुपेश ऑन स्ट्राईक खेळण्याचा प्रयत्न होता. थोडंसं दुरून खेळलं पण ठीक आहे. गेंद वहा नाही गई ज्या बल्लेबाज खेळला जाते ते. चेंडू तिथे नाही गेला जिथे फलंदाजाला मारायचा होता, पण चेंडू जिथे गेला तिथे टीमला पाहिजे होता. चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. Yes, thank you so much. हॅलो चेक टेस्ट. आणि इथे आपण पाहू शकाल बॅटची एज आली, चौकार मिळाला. पुन्हा एकदा खेळायचं होतं ड्राईव्ह मध्ये, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क हवा तसा नाही. खेळायचं होतं ऑन ऑफ ड्राईव्ह साठी, बॉल ऑन साईडला आला. क्षेत्ररक्षक शॉट मध्ये होते, त्यांनी बॉलला फील्ड केलं. धावांची गती तपासून पाहिली तर आता सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 वरती. 19 ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आता येत असताना आपण पाहतोय. 19 धावा धावफलकावरती. मागचा चेंडू थोडासा इनसाइड एज लागला होता आणि तो चेंडू गेला होता बिहाइंड द विकेट. चेंडू सीमारेषा पार. 19 धावा धावफलकावरती. स्ट्रायकरला पुन्हा एकदा सज्ज होईल निखिल ऑन स्ट्राईक. पुढ्यातला चेंडू होता, पुढ्यातला अपिच केलाय आणि अपिच केल्यानंतर अप गेला. डाऊन येताना एक चांगला झेल टिपलाय, लॉंग ऑफला टिपलाय झेल. संपला बॅट्समनचा खेळ. दुसरा विकेट, गडी बाद. थँक्यू सो मच. इथे जर आपण तपासून पाहिलं तर राऊंड डिस्टन्सनं आले. बॉल कोलवर टप्पाचा होता, त्याला फुलर लेन मध्ये कन्वर्ट केला. समोरच्या दिशेनं तर जरूर खेळले, परंतु तिथे क्षेत्ररक्षण निवडलं. मी म्हणेन की इथे गोलंदाजानं त्याचं कौशल्य वापरलं. जय एका बाजूला आहे तर एका बाजूला पुरापाडा संघ त्यांच्या समोर खेळतोय की काय. बोईन संघ जरूर असेल, परंतु जय यांनी वाखाणण्याजोगी कामगिरी. विथ द बॅटनं देखील धावांचं जे योगदान दिलं 25 धाव्यांचं. विथ द बॉलमध्ये देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली या मॅचमध्ये.
चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला या षटकातले आतापर्यंत 5 बॉल झालेत, अगदी शेवटचा बॉल. नवीन आलेले फलंदाज नुकताच दाखल झाले, अर्थात आपण पाहतायत अंकुश. गोलंदाजीनं प्रभावी केलं या गोलंदाजानं. 2 षटक फक्त 13 धावा. आणि विथ द बॅट साठी दाखल होत असताना पहिलाच बॉल अगदी बॉडी बॅलन्स घुटण्यावरती वाकवलं होतं, परंतु तदनंतर जे प्रॉमिसिंग कनेक्शन होतं ते नाही झालं. हरकत नाही, 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला तुम्ही योग्य रीतीने संपवता. 20 धावा आल्या, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमनं 2 विकेट देखील तिथे मिळवले. म्हणजे 50-50 बॅटल आता सध्या चालू आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. घेऊया एक हलका डीजे ब्रेक आणि येऊया तिसऱ्या षटकाच्या खेळामध्ये. थँक्यू. दिल में घंटी नाही, थोडासा आला वाजलाय कारण 2 षटकानंतर तुम्ही 20 वरती आहेत. कम्पॅरिझन जर पाहिलं ना तर 2 षटकं ज्या वेळेला संपली होती तर बॉलिंग संघ होता 24 वरती. 24 धावा होत्या, इथे 20 धावा आहेत. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 28 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. घरच्या मैदानावरती खेळण्याचा अनुभव फायदा देखील असतो, तसं घरच्या प्रेक्षकांच्या अपेक्षांचा दबाव देखील असतो. तो अपेक्षांचा दबाव देखील जाणवतोय पुरापाडा संघावरती. तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग संघ ॲज युजल, नाव त्यांचं बॉलिंग आहे. चांगली बॉलिंग जर हाताळली, कारण शेवटी फक्त आहे ना तो जीचा फरक आहे. जी आणि जे, जी तुम्हाला जे कदाचित जय होचा असेल आणि जी तुमच्या गोलंदाजीचा असेल, त्याच्यामुळे तो जी आणि जी वाला फरक आहे. तो बॉलिंगला चांगली बॉलिंग करायची आहे आणि पुरापाड्याला धावा पूर्ण करायचे आहेत आणि पूर्ण झाल्याशिवाय यायचं नाही परत बॅट्समनला. त्याचमुळे हा मॅच 18 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता आहे आणि ती तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. सिद्धू स्ट्रायकरला फलंदाज आहे. निखिल अंकुश आणि रुपेश ही जोडी मैदानावरती. निखिल आणि प्रशांत बाद झाल्यानंतर ही जोडी मैदानावरती आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, दूर आहे. यष्टी थोडेसे चूक केले, मागे गेलाय चेंडू. पंच इशारा करतात व्हाईट बॉल. आता पूर्ण आशेने पाहिलं होतं पंचाकडे, बाबा बॉल मिस झालाय. आता पंचच काय ती आहेत ते इशारा करतील आणि पंचाकडे इशारा, इट्स व्हाईट बॉल. 1 धाव ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. धावा झाल्या धावफलकावरती 21. 18 बॉल आणि 27 धाव्यांचा सामना. सध्या दोन्ही संघ मी म्हणेन की चांगले कॉम्पिटिशन चाललंय मैदानाच्या आतमध्ये. धावा येत आहेत, विकेट देखील मिळत आहेत. तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर मध्ये धावसंख्यांचा वेग मंदावतो, तर मध्ये धावसंख्यांचा वेग वाढतो. म्हणजे जसं क्रिकेट असायला हवं, दोन्ही संघ तुल्यबळ त्या पद्धतीचं क्रिकेट बघायला देखील मिळतं. राऊंड डिस्टन्स न आले अंकुशसाठी हा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा ट्रॅप रचला आणि त्यामध्ये सापडले अंकुश. फलंदाज बाद गॉन. धर पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. शिट्टी वाजली, गाडी चुकली आणि पदर गेला नवर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा फुलरला डिलिव्हरी ती खेळायचं होतं, त्यांना अपिशली खेळायचं होतं. समोर दुर्वेश होते, दुर्वेशने टिपलेला दुसरा चांगला झेल जर आपण पाहिलं तर बरोबर म्हणजे हा फ्लॅट बॅटर होता. चेंडू त्यांच्या दिशेने येत होता, ट्रॅव्हल होत होता आणि त्यावेळेला योग्य वेळेला पोझिशनमध्ये आले आणि हा झेल टिपला गेलाय. विकेट क्रमांक 3 तिसरा गडी पुरापाडा संघानं गमावलेला आहे. म्हणून मी कालच्या मॅचचा तो उल्लेख केला होता. ज्यावेळेला 24-34 38चा मॅच होता, तिथून मॅच थोडासा बदलला होता, चेंज झाला होता. आताही तसा सामना थोडासा त्या बाजूला थोडंसं वळण्याचा प्रयत्न करतोय. जो पहिल्या 2 षटकामध्ये किंवा पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, पण पहिल्या षटकामध्ये 14 धावावर येऊन सुद्धा मागच्या 7 चेंडूचा खेळ झालाय, ज्याच्यामध्ये एक चौकार आलाय मागच्या 7 चेंडूवरती, पण फक्त धावा झाल्यात 7 आणि त्याच्यामध्ये तुम्ही 3 विकेट गमावलेत. याचा तर मागच्या 7 चेंडूवरती ना चांगली बॅटिंग नाही झाली. पुरापाडा संघाची एक चांगली बॅटिंग करायची आहे. सँडी जो प्रमुख फलंदाज आहे क्रमांक 5 वरती बॅटिंगसाठी आलाय आणि दुसऱ्या बाजूला रुपेश आहेत. डावखुरा आणि उजवा हे कॉम्बिनेशन किती फायदेशीर ठरतंय तेही पाहूया. पण आता सिद्धूलाही विकेट मिळालाय आणि त्याचाही आत्मविश्वास वाढलाय. धावा झाल्या धावफलकावरती 21 धावा. सँडी दाखल झाल्यानंतर आता सँडी कसा खेळ करता हे महत्वाचं आहे. आज संघाचे कर्णधार म्हणून तुमच्याकडे भूमिका असते. कठीण काळात तुम्ही जरूर आलात, परंतु कठीण काळात न डगमगता, न थांबता, न झुकता तुम्हाला जबाबदारीचं ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये संघाला जी गरज आहे ते उभं राहावं लागेल. सँडी आलेत. एका बाजूला आपण पाहतात रुपेश आहेत. रुपेशच्या साथीने सँडी दाखल होत आहेत. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर आतापर्यंत या षटकात फक्त आणि फक्त 1 बॉलचा खेळ झालाय. तुम्ही जो उल्लेख केला मागच्या 7 बॉलमध्ये 1 चौकार येत असताना 3 विकेट आणि त्या 7 धावा, म्हणजे मी म्हणेन की थोडंसं बॅकफुटला आले.
बॅकफुटला आले, बघूया बॅकफुटला आले. आता डावखुरा फलंदाज म्हणजे जसा उल्लेख केला होता मला उजव्या हाताचा फलंदाज इन झाला की काय, पण स्ट्रॅटेजी आहे, डावपेच आहेत. स्टँड ऑन स्ट्राईक. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, पंच वरतात. बघा तुम्ही लेफ्ट हँडेड आहेत, 2 लेफ्ट हँडेड आहेत, पण राईट इंटेन्शनने खेळायचं आहे. आप लेफ्ट हँडेड हो लेकिन राईट इंटेन्शनचे खेळणं आहे तर तुम्हाला येणार. आता 2 डावकुरे फलंदाज आल्यामुळे काय झालं, आता तो लाईन अँड लेनचा कचवाला आहे ना, सिद्धूवरती तो दबाव जाणवतोय. अगदी बरोबर. लाईन और लेंथ मध्ये थोडेसे चेंजेस करावे लागले, त्या अनुषंगाने तो दिशाहीन भरकटलेला बॉल व्हाईट बॉल बघायला मिळाला. रनवे वरती रेडी होते, तदनंतर रवी मानकर यांनी म्हटलं की फील्डमध्ये मला काहीतरीचा बदल करावा असं वाटतं. ज्या पद्धतीनं रवी मानकर यांनी या क्रिकेटची सेवा केलेली आहे, ज्यांच्याकडे चांगला दांडगा अनुभव आहे, त्या अनुषंगाने आता फील्ड रिस्ट्रिक्शन ज्यांनी चेंज केले. ऑन साईडला जरूर क्षेत्ररक्षक ठेवलेत त्यांना, परंतु ऑफ साईडला देखील आपण पाहतात सँडी हे चांगले फलंदाज, त्यांची उत्तम जाणीव असताना त्यांच्यासाठी देखील आपण पाहतात दोन्ही साईडनं अगदी चांगलं क्षेत्ररक्षण लावलंय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. राऊंड डिस्टन्सनं आले, अगदी डाव्या हाताचा फलंदाज आला, थोडंसं चाचपडतात गोलंदाज. तुम्ही जो उल्लेख केला अगदी बरोबर होता. आणि बऱ्याच वेळेला काय असते, ज्या वेळेला उजव्या हाताचा गोलंदाज लेफ्ट हँडरसाठी येतो ना, आणि तो पण राईट आर्म राऊंड द विकेट, आता तुमचा फॉलो थ्रू कुठे संपतो याच्यावरती बरंचसं डिपेंड असतं. तुम्ही स्टंपच्या जवळ जाऊन आत येता की तिथून बाहेर येता, याच्यावरती डिपेंड असतो. हे ज्यावेळेला नेट प्रॅक्टिस असते त्यावेळेला तुम्हाला शिकवलं जातं की फॉलो थ्रू तुमचा कुठे न्यायचा आहे, बाहेर न्यायचा आहे, आत न्यायचा आहे, चेंडूला आत आणायचं की बाहेर काढायचं आहे, हा सर्व गोष्टी असतात. कव्हरच्या दिशेनं ड्राईव्ह केला, कव्हर ड्राईव्ह जमिनी झाला, चेंडू चालला जोपर्यंत स्वीपर कव्हरवर क्षेत्ररक्षक आले होते, मिसफील्ड झाले. मिसफील्ड अलाउड टू बॅट्समॅन गेट सेकंड. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. सँडी माहिती आहे थोडंसं समयसूचकता दाखवायची आहेत. ज्यावेळेला धावा येत नाही आहेत, मोठे फटके येत नाहीत, अलॉंग द ग्राउंड खेळ आहे. धावा झाल्या धावलकरती 25, अर्धा पल्ला झालाय, अर्धा बाकी आहे. 23चा अजूनही पाठलाग करायचा आहे. 23 धावा आहेत, परंतु मागच्या बॉलवरती जे झालं त्या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील. मिसफील्ड ही त्रास देईल. क्या बात आहे सँडी, अप्रतिम, द्वितीय, विलक्षण, नयन चक्षु, नयन रम्य बॉल सीमारेषा पार. स्टँड अँड डिस्पॅच 6. कड़वी है बोली, दिल है रंगोली, इसमें पत्थर क्यों लोग देखते हैं, मुझको तो दिखता है इसमें कोई सनम. थँक्यू. हा फटका बघा. आणि एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही देखील चांगला केला होता की स्टँड अँड डिस्पॅच. एखादी वस्तू डिस्पॅच करायची ना तर पहिला पॅकिंग करावी लागते परफेक्ट. आता इथे फलंदाजांना ते परफेक्ट बरोबर गेले, तो पोझिशनमध्ये आले होते, तर व्यवस्थित पॅकिंग झाली ना तर डिस्पॅच झालेली वस्तू ना म्हणजे ट्रान्सपोर्टमध्ये खराब होत नाही, नाही तर मग तिथे काहीतरी गडबड होण्याचा धोका असतो. तसं बॅट्समनसाठी आहेत, पोझिशनमध्ये आले आणि मागच्या 2 चेंडूवरती हा प्रयत्न चालले होता. मागच्या 2 चेंडूवरती तो प्रयत्न सँडी यांचा चालला होता. धावा झाल्या धाबलकावरती 31, 31 धावा धाबलकावरती आहेत. आता दबाव जो या बाजूला होता तो सी सॉ जसं ना या बाजूला त्या बाजूला तसा दबाव होता त्या बाजूला चाललाय, परावर्तित झालाय. हलक्या हाताना थोडासा पुश करो वाला खेळ आहे. एक धावा चेंडूवरती पण आपण सांगितलं बाबा रवी मानकर वेगाने आलात, थांबा चा कॉल दिलाय. हा वेटचा कॉल महत्वाचा आहे आणि तो कॉल दिला गेला होता. हा मॅच अजूनही रंगामध्ये दोन्ही बाजूने मॅच आहे. धावा झाल्या धापलकावरती 32, 32 धावा धापलकावरती आहेत. 14 चेंडू आणि धावा करायचे त्या 16. 14 बॉल 16चा मॅच. सँडीच्या आता षटकारानं खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल पुरापाडा जो संघ आपल्याला पाहायला मिळतो, डगआउट मध्ये टाळ्या वाजल्या महत्वाच्या होत्या. याही वेळेला आपण पाहतात बघा, हा प्रयत्न होता, पायावरचा लाईन होती, त्या अनुषंगानं फलंदाजांना संधी घ्यायला हवी, हरकत नाही. चांगला फटका खेळण्याची तर जरूर त्यांनी प्रयत्न केले, परंतु तो बॉल चुकल्यानंतर त्यांना माहिती होतं की वाईट देखील मिळणार नाही. इथे वाईट मिळाला, ज्या अनुषंगानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 33, लॉस ऑफ 3 विकेट. आणि जसा आपण उल्लेख केला होता या फटक्याला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बरेच जण काय असतात सोडून देतात मागे, चला वाईट आहे, पण नाही तसं नाहीये. हाच तो चेंडू होता ज्याच्यावरती चौकार किंवा षटकार येऊ शकतो, म्हणून तो अटेम्प्ट केला गेला होता मागचा चेंडू. आता चेंडूच्या वेगात बदल केला पण दिशा भरकडली. पहिला वेग जास्त वाढवला त्यावेळेला दिशा भरकडली, आता वेग कमी केला त्यावेळेला दिशा भरकडली. हे असं होतं, ज्यावेळेला दिशा भरकडली ना मग आयुष्यामध्ये पण आपल्याला सापडत नाहीयेत की काय करावं आणि काय करू नये. कदाचित सिद्धूच्या बाबतीत ते घडतंय, पण स्वतःला एक तर जागा करा आणि सांगा आता तुम्हाला नक्की काय करायचंय. या षटकात 5 वाईट. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. खोलवर टप्पाचा बॉल, अगदी गोलातला बॉल. तुम्ही जो उल्लेख केला की वेग वाढवला, वेग कमी केला. वेग योग्य नसला चालेल, तुमची लाईन और लेंथ महत्वाची आहे. तुमच्याकडे जर अचूक टप्पा असेल, भेदक मारा असेल तर वेग मॅटर करत नाही. तुमची गुणवत्ता आणि तुमची लाईन और लेंथ वरती मॅटर करणारे अनेक फलंदाज आहेत ज्यांनी
जर चांगली लेनचा बॉल आला त्यावरती सन्मान जरूर मिळत असतो. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहतायत इथे पुन्हा एकदा वाईट बॉल. मी म्हणेन तुकाराम सर ह्या ज्या सहावा वाईड आहे या षटकातला, त्रास देणार तुम्हाला ह्या धावा. म्हणजे या षटकामध्ये जर पाहिलं तर एक सिक्सर आला का 2 सिक्सर आलेत? 2 आलेत ना. वाईडचा एक षटकार झालाय, 2 षटकार आलेत. 2 षटकार याच्यामध्ये आल्यात आणि जितके तुम्ही वाईड टाकल्यात ना यामुळे टीमची हालत वाईट झाली थोडी. त्या वाईट बॉलनं संघाची परिस्थिती थोडीशी वाईट झाली. आता हे षटक आहे जे संपण्याचं नाव घेत नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा. जसं आपण एखाद्या फाटकावरती असतो, तुम्ही त्या पालघरला नवलीच्या फाटकामध्ये असता, आम्ही नारंगीला असतो, त्यावेळेला मालगाडी पास होते ना, आपण डबे मोजत असतो, बाबा किती आहेत, 40 झाले, 50 झाले, 55 झाले, 60 झाले. असा मालगाडी सारखं एक मोठं षटक आहे जे संपण्याचं नाव घेत नाहीये. अजून एक वाईट आलाय. धावा झाल्या धावफलकावरती 36. 36 धावा धावफलकावरती. हे षटक मी म्हणेन की ज्या वेळेला सँडी आले, सँडी यांनी मोमेंटम शिफ्ट केलं. जिथे प्रेशर वाढतं होतं ते प्रेशर त्यांनी प्रतिस्पर्धी संघावरती दिलं आणि गोलंदाजाची लाईन ऑर लेन देखील बदलली. 13 बॉल आहेत. 13 बॉलमध्ये 12 धाव्यांची गरज. एका बाजूला रुपेश एका बाजूला सिंगल डबलचा खेळ स्वीकारतात, तर सँडी यांनी मेरिटवरची फलंदाजी केली. पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन. बॉल फुलर लेनच्या बॉलला पाठवलंय चेंडू सीमा रेषा पलीकडे. पाटील चषक 4. भिवंडी शहरान एकत्र असा भारी हाय बॅट्समन, या भिवंडी शहरान एकत्र असा भारी हाय बॅट्समन, वारेट वाल्या प्रथमेश दादाचं आज करोडो झालेत फॅन. थँक्यू वारेट. प्रथमेश ठाकरेंचं गाणं लागलं आणि जसं करोडो फॅन आहे तसं या मैदानावरती पण त्याचे फॅन आहेत. कारण मागच्या 2 पर्वामध्ये त्याने या मैदानावरती केलेला खेळ आपण पाहिलाय. आज IPL पर्यंत मजल त्याची मारलेत, पण मागच्या 2 पर्वामध्ये प्रथमेश या मैदानावरती खेळ आहेत. त्याचा संघ चॅम्पियन देखील झालाय, म्हणून फॅन या मैदानावरती देखील याल्यात. आणि प्रथमेश नेहमीच सांगतो, म्हणजे मागे एक इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी वॉरेटवरनं आलो, मी आजपर्यंत बरोबर पोचलो, पण याच्यामध्ये वसई विरारच्या क्रिकेटचा फार मोठा वाटा आहे. कारण तिथून येत असताना वसई विरारचं मध्ये जो क्रिकेट खेळला आणि तिथून त्याला प्रसिद्धी मिळाली किंवा त्यांना नाव कमावलं आणि आज वॉरेट किंग. आज ISPL असतील, ऑल इंडिया ओपनच्या स्पर्धा असतील, त्या स्पर्धेमध्ये खेळताना प्रथमेश खेळतो. याचा अर्थ काय, आपण मोठे झालात, पुढे गेलात, पण जिथून जन्मभूमी बरेच वारेटची असेल पण कर्मभूमी ही वसई विरारची राहिलेली आहेत. ती कायम त्यानं स्मरण ठेवलेलं आहे. त्यानं मनोगत देखील व्यक्त केलं होतं. मागचा शेवटचा चेंडू आपण जर पाहिला फुलटॉस बॉल होता. धावा झाल्या धावफलकावरती 40. 8 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. आणि ज्यावेळेला तो फुलटॉस बॉल हाताळला ना, फलंदाजाने मारण्याच्या अगोदर इथून डगआउटमधून आवाज आला, भावा मार. कारण तो फुलटॉस बॉल होता. म्हणजे इतकं इन्व्हॉल्वमेंट, इतकं मैदानावरती घुसलाय तो त्याचा पाठीराखा. प्रेक्षक वर्ग पुरा पाठा टीमचा 12 चेंडू आणि धावा करायचे ते 8. 12 बॉल 8चा मॅच आहे. 12 बॉल 8 मध्ये सँडी आणि रुपेश दोन्ही फलंदाज आता सेट झालेत, ज्यांना खेळपट्टीचा योग्य असा एक वेगळा अनुभव आला. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह मध्ये बॉलला केलाय. क्षेत्ररक्षक येथील डीप मधून सिंगल तर परिपूर्ण झाली. पॉपने लावते ना लावते दुसरीचा प्रयत्न देखील केला. फेकी देखील हवी तशी नाही, परंतु बॅकअपला खेळाडू. आता धावसंख्या 2 ने आकार घेत मी म्हणेन की हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत चाललाय बॅटिंग टीमच्या डगआउट मध्ये. त्याला कारण आहे, जसं मागच्या इनिंगमध्ये एक 17 धावांचं षटक दुसरं आलं होतं, तसं हे तिसरं षटक 20 धावांचं आलं होतं. त्याच्यामुळे आता बॉडी लँग्वेज बदलले, देहबोली पूर्णपणे चेंज झाले. जे कुठेतरी खांदे वर होते ते खांदे थोडे झुकलेत. त्याला कारण आहे सँडीची बॅटिंग, सँडीने ठोकलेला षटकार, रुपेशने दिलेली साथ आणि या चेंडूवरती आलेला अजून एक दिमागदार चौकार. थँक्यू. बघा जे गोलंदाज दाखल झाले होते आणि जिथे 11 बॉल 6ची गरज असताना खूपच शॉर्ट बॉल. मी म्हणेन की सँडीला विशेष त्यामध्ये काही करायला असं कन्व्हिन्सिंग करण्यासाठी काही गरज नव्हती. बॉल जसा आला बॉलला दिशा दिली, तिथे चौकार मिळाला. अगदी सहज रीतीने हा चौकार त्यांनी शोधला. कारण गोलंदाजीची जी लेवल राहिली ती म्हणेन की थोडीशी ही गोलंदाजी तुम्हाला इथे सुटेबल नाही. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. अवघ्या 2 धाव्यांची गरज. याही वेळेला फुलर लेनच्या बॉलला सन्मान दिलाय सँडीनं. त्यांना माहिती आहे की आता जोखीम विशेषतः पत्करायची गरज नाही, शेवटपर्यंत राहिलो तर सामना जिंकून घेऊन जाऊ. आणि दुसरी गोष्ट जसं तुम्ही उल्लेख केला तर शेवटपर्यंत राहिलं तर जिंकणार तर आहेत, पण नॉट आउट बाहेर यायचं आहे. ही एक कला आहे. ज्यावेळेला तुम्ही नॉट आउट बाहेर येता ना त्यावेळेला तुम्ही बाद झाले नाहीयेत याचा आत्मविश्वास तुमच्याजवळ असतो. कारण तुम्ही जिंकता पण पुढच्या मॅचसाठी रेडी असता.
रेडी असता की तुम्ही चांगलं खेळल्यात, चुका नाही झाल्यात, मिस्टेक नाही झाल्यात. कदाचित ही एक कला बऱ्याच वेळेला इंटरनॅशनल क्रिकेटमधला आपण मायकल वेवनला पाहायचो असं ऑस्ट्रेलियाच्या मॅच घेऊन जायचा आणि मॅच जिंकून दाखवायचा. त्यानंतर MS ला पाहिलं होतं काही चेंडूला, पण विराट कोहली जो चेस मास्टर आहे तोही ते करतोय. आता धावा चेस झाल्यात, धावांचा पाठलाग झालाय, पुरापाड्यानं धावा पूर्ण केल्यात आणि पूर्ण करताना रुपेश आणि सँडीची जोडी, या जोडीनं कमाल केले. सुरुवात केली प्रशांतनं, साथ दिली निखिलनं आणि या मॅचला एंड केलंय रुपेश आणि सँडी या जोडीनं. अभिनंदन टीम पुरापाडा. अतिशय सुंदर पद्धतीने खेळ केला. ज्या वेळेला सँडी टॉस जिंकले त्यावेळेला त्यांनी म्हटलं होतं की मागच्या अनेक वर्ष दबदबा प्रतिस्पर्धी संघाचा राहिला, परंतु या वेळेला आम्ही देखील कमबॅक केलेला आहे. ज्या अनुषंगानं कॅलेंडर 24 आणि 25चं जे हंगाम राहिलं त्यामध्ये पुरापाडा हा संघ एक तुल्यबळ राहिला. ज्या अनुषंगानं सँडी यांनी जी कमिट केली होती त्याच्यावरती काम देखील केलं. सँडी व्हेरी वेल प्ले आणि तुमचा संघ देखील इथे विजयाच्या जवळ पोहोचला. अभिनंदन. आणि आता मॅन ऑफ द मॅच सामनावीरच्या लिस्टमध्ये जर आपण पाहिलं